नमस्कार दर्शक हो, कुलस्वामिनी एमआय महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत। आपण पाहत आहात कुलस्वामिनी एमआय महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज। नागरिकांनी रस्ता रोक आंदोलनाचा प्रयास एक ठेवलेला होता आणि आज कणेसर ही आदिमाया शक्तीची पवित्र भूमी आहे। या मातृभूमीमध्ये अनेक पूर्व पश्चिम दक्षिण म्हणजे लांब लांबची लोक या ठिकाणी दर्शनासाठी येत आहेत, परंतु ह्या रस्त्याची जी परिस्थिती पाहिली तर या ठिकाणी मृत्यूचा साबळा नजर पडतोय। कारण एक कारणाला येणं आणि जाणं म्हणजे तारेवरली कसरत करावी लागते। त्या अनुषंगाने जे ज्येष्ठ नागरिक आहेत किंवा तरुण पिढी आहे यांनी हे उचललेलं पाऊल आणि याला शासनाने काय केलेलं दुजारा दिलेला आहे की आज रस्ता रोक आंदोलन त्यांचं बंद करून त्यांनी आज एक निषेध मोर्चा म्हणून केलेला आहे। त्या अनुषंगाने आपण शिक्षक म्हणून काय सांगू इच्छितो? सर्व कणेसर आणि कुंपे ग्रामस्थ या ठिकाणी जो आपल्या भागावर अन्याय झालेला आहे शासनाच्या वतीने की गोगावले वस्ती ते पाबळ हा रस्ता मृत्यूचा सापळा बनलेला आहे। तो खराब झालेला नाही, तो मृत्यूचा सापळा बनलेला आहे। याला कारण काही अंशी मी तर असं म्हणेन की आपण जे निवडून दिलेले प्रतिनिधी आहे हे खऱ्या अर्थानं कामसू प्रतिनिधी म्हणून निवडून देत नाही। ही आपल्या मतदारांची खऱ्या अर्थाने एक चूक आहे। जर आपण चांगले प्रतिनिधी निवडून दिले तर निश्चित त्यांनी त्यांना आज बघायला तरी आले असते। त्यांच्या कानावर गेली नाही बातमी, पुढाऱ्यांच्या कानावर बातमी गेली का नाही? मग हे पुढारी इथं का बघायला आले नाही? तुम्ही मतदान केलं नाही त्यांना। मग ही खऱ्या अर्थानं आजचा जो मतदार आहे तो खऱ्या अर्थानं सुशिक्षित मतदार झालेला नाही आणि तो सुशिक्षित मतदार न झाल्यामुळं ह्या प्रतिनिधीने तुमचा फायदा घेतला। प्रतिनिधी तुमचा फायदा घेतात, यांना काही कळत नाही। आपण म्हणू तसे वागतात आणि त्यामुळे ही परिस्थिती आपल्यावर आलेली आहे। आणि म्हणून इथून पुढे माझं असं म्हणणं आहे की मतदारांनी निवडून देताना हा कार्यक्षम प्रतिनिधी निवडून दिला पाहिजे। लांड्याला बरं घालणारा प्रतिनिधी नको आहे आपल्याला। जर खऱ्या अर्थानं तो प्रतिनिधी आज गावाने समजा तुम्ही मतदान केलेलं असू द्या, मी केलेला असू द्या, नाहीतर नसू द्या, परंतु तो या भागाचं पालकत्व करतोय, या भागाचं तो प्रतिनिधित्व करतोय, त्याची जबाबदारी नाही। आज तुमच्या मुलाबाळांना ते अशा उघड्या सोडतील का? त्यांच्या मुलाबाळावर त्या अशा पद्धतीची वेळ येऊन देतील का? मग त्यांनी आपल्या भागाचं पालकत्व स्वीकारलेलं आहे, मग त्यांनी या गोष्टीची दखल घ्यायला पाहिजे का नको? आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे की आपण त्या प्रतिनिधीला खऱ्या अर्थानं जोड दिला पाहिजे। आता त्यांनी त्या कामाचा पाठपुरावा केला पाहिजे। ते ह्या रस्त्याने जाता येत नाही, मग ह्या रस्त्याने जातेला आहे। सदर आदेशानुसार पुणे ग्रामीण जिल्ह्यात विविध मागणीकरिता पक्ष संघटना तसेच सामाजिक कार्यकर्ते व इतर लोकांकडून सर्व प्रकारचे सार्वजनिक कार्यक्रम, सभा, मिरवणूक, विजयी रॅली, पदयात्रा, पायी रॅली सोबत वाद्य वाजविणे यावर निर्बंध घालण्यात आलेला आहे। हे माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी 2 दिवसापूर्वी काढलेले आदेश आहेत, त्याप्रमाणे त्यांनी आपल्याला हे पत्र दिले। त्या अर्थी मी पोलीस निरीक्षक खेड पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण मला भारतीय न्याय सुरक्षा संहिताचे कलम 168 अन्वये दखलपात्र गुन्ह्यात प्रतिबंध करण्यासाठी दिलेल्या अधिकाराचा वापर करून आपणास आदेश देतो की आपण दिनांक 19/5/2026 रोजी कणेसर येथील गोगावले वस्तीचे पाबळ रोड पूर्णपणे खराब झाला असून कणेसर ग्रामपंचायत हद्दीतून जाणाऱ्या भीमाशंकर वाडा महाक्रमांक 103 या रस्त्यावर आपल्या वतीने सकाळी 11 वाजताच्या दरम्यान वाबगाव वरुडे चौक कणेसर या ठिकाणी रस्ता रोको करणार आहे। सदर महत्त्वाचा मार्ग असल्याने सदर ठिकाणी आपण व इतर कणेसर येथील ज्येष्ठ नागरिक आणि केंद्रातील नितीन गडकरी ह्या दोन्ही व्यक्तींनी राष्ट्रीय केंद्र सरकारकडून निधी उपलब्ध करून या रस्त्याच्या कामाला सहकार्य करावे। हा रस्ता एक एमआय देवचा ट्रक आणि कुलदैवताच्या दर्शनाला अनेक लोक येतात आणि शाळेतील मुलं पाबळ, खेड, शिरूर आणि खेड दोन्ही तालुक्यातील मुलांच्या रस्त्यांनी ह्या शाळेकरता जाय होती, परंतु त्यांना वेळेत परीक्षा असेल तरी 5 मिनिटं घेऊन लेटच मुलं पोचतात। अशा अनेक नुकसानी होऊन चालू आहे। माननीय पालकमंत्री किंवा आपल्या यांच्याशी संबंधित राहून
चर्चा चालू आहे. लवकरात लवकर हे काम मंजूर होऊन आपण लवकरच काम स्टार्ट करणार आहोत. सर, परंतु ज्येष्ठ नागरिकांचं म्हणणे असं आहे की दर म्हणजे प्रत्येक वेळेला संकटाला सामोरे जाऊन आज आमची म्हातारी माणसं आज लोकांना मृत्युमुखी पडत आहेत. त्या अनुषंगाने किती दिवसात आणि किती वेळेत हे काम मार्गी लागावं असं लागेल असं आपलं म्हणणं आहे. आता 1 महिना आपण प्रयत्न करत आहोत मंजुरीला. ह्याच्यापूर्वी आपण प्रयत्न केलेले होते. आता फक्त काय गोगावले व्यवस्थेपर्यंत आपला रस्ता झालेला आहे. एकाच टप्प्यात कुठलं काम मंजूर होत नाही, टप्प्याटप्प्यात होतं. 2 टप्प्यात आपले पहिलं काम मंजूर. हा शेवटचा 5 किलोमीटरचा पॅच आहे, खराब झालेला आहे. याच्यासाठी आपण करतो. आता SRमध्ये आता लेटेस्ट 4 तारखेलाच आपण प्रस्ताव सादर केलेला आहे आणि त्यासाठी आपण विशेष प्रयत्न करू की लगेच ह्या महिन्यापर्यंत मंजूर होईल याच्यासाठी. आता आमदार साहेबांनी तुम्हाला जे सकारात्मक भूमिका दिलेली आहे की जास्तीत जास्त लक्ष घालून तुम्ही कॉन्ट्रॅक्टरशी संपर्क साधा आणि लवकरात लवकर काम मार्गी लावा. त्या अनुषंगाने आपण कॉन्ट्रॅक्टरशी कसे संपर्क साधणार आहात? आपण आता काय झालं, खड्डेवरची काही दुरुस्तीची कामं आहेत, ते जे बॅड पॅचेस आहेत, जे ग्रामपंचायत च्या ह्याच्यातले यमाई देवी मंदिर झालं, इथे जे बॅड पॅचेस आहेत ते आपण करून घेऊया. त्यात लवकर याच्यामध्ये करा म्हणजे कॉन्क्रीटमध्ये करा, कॉन्क्रीटमध्ये करा. डांबरामध्ये होणार नाही, आपण डांबरामध्ये काम करणार. डांबरामध्ये तर दुसऱ्याची उघडा. ग्रामस्थ आम्ही नेहमी शासनातील जे काही पदार्थ चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या कुलस्वामिनी यमाई महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा. पाहत रहा फक्त कुलस्वामिनी यमाई महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज.